पृथ्वीला सुद्धा माता म्हटलेलं आहे. तेव्हा याच्यावरचा आता विचार चाललेला आहे, हे कोणाच्या मालकीचं आहे नाही का. तत्क्षेत्रम यच्च यादृक्ष यत् सचव्यव यत् प्रभाव तत्समासे. माझ्यात कोणते कोणते घटक आहे वगैरे याचा विचार, स्थूल शरीराचा विचार डॉक्टर के लोक करतात. डॉक्टर लोक असतील तर कोणत्या शरीराचा विचार आहे, सूक्ष्म विचाराचा मीमांसाशास्त्रामध्ये आहे. आणि तत्वविचाराचा विचार वेदांतशास्त्रामध्ये आहे. किती तत्वाचा वगैरे वेदांतशास्त्रामध्ये त्याचा विचार. प्रत्येकाचं कार्य भिन्न भिन्न आहे. आपला विचार कोणता आहे, फक्त ल्यावे खावे बरे, काय एकाच दिवशी राम बोलव आहे. राम आपल्याला ते शरीरही कळत नाही, त्याचा उपयोगही कळत नाही. खुशाल माणसं विषयामध्ये काय असतात, विषय गोळा करणे आणि भोगणे हेच मनुष्य देहाचं काय. याला कोणता मनुष्य म्हणायचा, विषयी म्हणावा. आणि निश्चित विषय सेवन करत असेल तर काय म्हणायचं, मग पामर होता. वेद विषय सेवन करीत असेल तर विषयी, निषिद्ध विषय सेवन करत असेल तर पामर. विषयातून बाहेर पडण्याची इच्छा करीत असेल तर साधक. आणि जो बाहेर पडला त्याला काय म्हणायचं, मुक्त. सुंदर वेदांत असतो. हे विषय जरी कैसे रोहिणीचे पामर लोक काय ध्याय विषयान पण सहस्रमनसे संघा संजय दे कामा कामा क्रोधात भक्ती समूह समूह बुद्धिनाश. शरीराचा नाश वेगळा, बुद्धीचा नाश वेगळा. शरीराचा जरी नाश झाला तरी बुद्धीचा नाश नाही पाहिजे. बुद्धीचा नाश झाला म्हणजे मग मात्र संपलं सगळं. माणसाचं जे श्रेष्ठत्व अवलंबून आहे ते कोणावर अवलंबून आहे, बुद्धीवर अवलंबून आहे. जाऊया तेव्हा बुद्धीचं पावित्र्य राखावं लागत असतं. तुम्हाला गेलं ना 5व्या अध्यायामध्ये आहे, तद्बुद्ध यस्तन्निष्ठा तत्पराय गच्छन्ति पुनरावृत्ती. आता हे चाललेलं आपलं कोणाच्या मालकीचं आहे याच्याकरता काळात आमचं आहे. 4था श्लोक बघा. ऋषीवीर बहुधा कीर्तन छंदोवीर विविधे पृथक ब्रह्मसूत्र पदोष हेतून चिरविदिताई. ऋषीने याचा विचार केलेला आहे. जो तपाने निष्ठ असतो त्याला ऋषी असं म्हणतात. नाहीतर आपला नसताच जेवतो खातो झोपा काढतो त्याला काय ऋषी म्हणतात. तेव्हा ऋषी लोकांनी छंदोबे अनेक छंदाने विविधही म्हणजे नाना प्रकारे याचा विचार केलेला आहे. ब्रह्मसूत्र पदार्थ इथे वेदांतशास्त्रामधलं ब्रह्मचे सूत्र नाही घ्यायचं. कारण वेदांताच्या विचारामध्ये 3 प्रयोजनं सांगितलेली आहे ना, त्याच्यात साधारणतः संपन्न असं म्हणणार. त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र, भगवद्गीता आणि उपनिषद आहे. याला प्रस्थानत्रय म्हणतात. वारकऱ्याचं प्रस्थानत्रय कोणतं असते, कादंबऱ्या का वारकऱ्याचं प्रस्थानत्रय कोणतं आहे, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे वारकऱ्याचं प्रस्थानत्रय आहे. मग आपल्या संस्थेमध्ये पाठ करून घेतात ना ज्ञानेश्वरी, गळदा, गुणी मात्र भागवताचा एखादा तरी अध्याय आहे. मुलाला ज्ञानेश्वरी माहिती आहे, गाथा माहिती आहे, पण भागवतातल्या श्लोकाला ज्ञानेश्वरीतला श्लोक म्हणतो, ज्ञानेश्वरीतला श्लोक. भागवताचा एखादा तरी अध्याय काय आहे. आता त्याच्यात जो कोर्स आहे ना त्याच्यामध्ये एक अध्यायाचा काय घातला पाहिजे. भागवताचं कुठं ज्ञान आहे, बरोबर नाही. त्यावेळी आपलं ओव्याचं ज्ञानसुद्धा कमी आहे आपल्याला. कशाचं, भागवत ग्रंथाचं. गीता भागवत करीते श्रवण. माझा हे कोणाच्या मालकीचं आहे, त्याकरता कोणी सामान्य माणसाची काय कथा पण
भगवान शंकराने सुद्धा याचा विचार करण्याकरता मग कोणतं मंगल कार्यालय स्वीकारलं का शंकराने? विचार करण्याकरता म्हटलं मंगल कार्यालय की राज्य तिजले ईशाने आणि 29 जाणून स्मशानामध्ये कोणी जात असते का? निवांत असते. आणि तिथे या क्षेत्राचा भगवान शंकराने राज्याचा त्याग करून काय केलं? मोठं उदाहरण दिलेलं आहे. कोणी त्याग विचार केला? भगवान शंकर आहे. हे पहा सुंदर बाबी याच्यामध्ये ब्रह्मदेवाने सुद्धा काय केलं याचा विचार. येण्याचे शस्त्राभिमाने राज्य तिचे ईशाने आणि कोणतेही जाणून स्मशाने. कारण असं आहे समुदायामध्ये कुठं ओवी पाठवलं असते का? मग ज्ञानेश्वरी पाठ करायची असेल तर भंडारा डोंगर नाही तर भामचंद्र डोंगर. आणि तोही भामचंद्र डोंगरावर गेला काही नाही आपला मधुकरी जेवतून झोपा काढतो. दृष्टांत सोडून मध्यंतरी हा काम अडथळा करत असल्यामुळे भगवान शंकराने काम जाळून टाकलं. सर्व हे कशा करता? तो क्षेत्र विचारा करता. हे सर्व म्हणून हे तुम्ही विनिश्चित आहे. ते ब्रह्मसूत्र आणि वेदामध्ये जे ब्रह्मसूत्र आलेलं आहे त्या ब्रह्मसूत्रामध्ये या क्षेत्राचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये आता हे प्रत्येकजण म्हणतो एक क्षेत्र माझं आहे. कुणाचं आहे हे कुणालाही कळलेलं आहे. जीववादी याच्याकरता 5 वेद निर्णय करण्याकरता 5 जण आहेत. एक आहे जीववादी, दुसरा आहे प्रकृतीवादी, तिसरा आहे संकल्पवादी, चौथा आहे स्वभाववादी आणि 5वा आहे काळवादी. प्रत्येकजण म्हणतो हे क्षेत्र कोणाचं आहे पण कोणालाच माझा याचा निर्णय झालेला. पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय करणार सांगणार. तत्पूर्वी याची थोडी मतं दिली आहे. जीव समजतेला तुमच्या जीवाचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये पंचदशी ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी केले आहे. जीव विचार, ब्रह्मविचार, जीव विचार, क्षेत्र विचार असे विचाराच्या कक्षात. किं तद्ब्रह्म किम अध्यात्म अधिभूतंच किं प्रोक्तम अधियज्ञ कथम पौत्र देशमिन् प्रयाणकाल्याच्या कथम नेयोस. त्याच्यामध्ये जीव विचार करते ब्रह्मविचार. किं तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्मपूर्व. 4थ्या नंबरला जीव आहे. कोणत्या नंबरला? तेव्हा नाही 5व्या नंबरला आहे का? पहिला नंबर ब्रह्म, दुसरा नंबर किं तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्मपूर्व. अधिभूतंच किम. अधिभूत म्हणजे शरीर आणि अधिदैव म्हणजे जीव. आता होऊन गेलं पुन्हा कसं. अधियज्ञ म्हणजे ब्रह्म परमात्मा. फरक आहे ना. अधिभूत पुढे अधिदैवत पुढे अधियज्ञ. नाही तर आपल्या येडीला सासरे तेवढं माहीत आहे. त्याच्यामध्ये फरक आहे ना. चांगला विचार आहे. तत्वविचार करणारा 8वा अध्यायामध्ये थोडक्यामध्ये भगवंतांनी तत्वाचा काय केलेला आहे. असा हा जो जीव तो म्हणतो आमचं हे क्षेत्र कोणाच्या मालकीचं आहे? आमच्या मालकीचं आहे. जसं आणखी तो शेतकरी शेतामधून पीक काढत असतो. काय ज्याने पेरलं त्याप्रमाणे ते पीक काढण्या उगीच पीक काढावं निघत असते का पेरावं लागते. नाही तर एखादा वेळा म्हणत आपला आणि म्हणला तो पीक येणार आहे म्हणजे अरे पेरलं का? आमची जमीनच अशी आम्हाला पेरायचं काम. अगोदर पेरावं लागतं. काम भागत नाही. पुन्हा काय करावं लागते? वाढवावं लागतं. त्याची मशागत करावं लागते. मग पुढे त्याला फळं येत असतात आहे ना. त्याप्रमाणे शेतामधून जसं पीक काढायचं असेल त्या एक म्हणते जीवाची समोर
त्या वाद करणाऱ्या मंडळापैकी एक जण म्हणाला, म्हटलं हो गप्प बसा तुम्ही. मग कोणाचं क्षेत्र आहे? जीवाचं आहे. जीवाची ती समोर. मग याच्यातून त्याला पीक काढता येते का? म्हणाला ते काढण्याकरता सगळे साहित्य असावं लागतं नाही का. आता बैलाकडून शेती करण्याचं तर कमी झालेलं आहे. आता ट्रॅक्टर कोणी काय तुमचे याच्याद्वारे शेतीतून माल काढतात. म्हणून प्राण हे कूळ आणि तयाचे जे येतात. म्हणून ज्याच्याकडनं ते शेत वावलं जात नाही तो कुळाने देऊन टाकत असं नाही का. एखादा कोणी पेन्शनर मनुष्य असला, वृद्ध मनुष्य असला, तो शेतातलं पीक काढू शकत नाही. तो ठेक्याने काय करतो? आपल्या संस्थेचं शेतकरी ठेक्याने देऊन टाकत होते पूर्वी. मग मुलांनी विचार केला, म्हणलं आम्हीच काढतो पीक. मग पीक ठेक्याने देणं काय केलं, म्हणजे भरपूर पीक निघायचं. 20-22 पोती बाजरी व्हायची या दिवसात. आणि पुढे मग बाजरी झाली म्हणजे मग हरभरा पेरायचा. 7-8 पोती काय व्हायचा. नंतर कालवणाला भरपूर उपयोग आहे बरं का. ते कालवणामध्ये गोंधळ एका पोराला काय मिळायचं, असे पोरं नाही तर आपला दृष्टांत आपला संपलं. आता त्याच्यात बांधकाम व्हायला लागलेलं आहे. मग आता हे पीक काढण्याकरता सामुग्री असावी लागते नाही का. एखादा शेतकरी असतो त्याच्याकडे बैल असतात, काय तुमचे नांगर वाकर वगैरे आदी करून शेतातून पीक काढायचं असल्यानंतर ही सर्व सामग्री असावी लागते. मोठा शेतकरी असेल तरी 2 बैलावर काम मागते. 4 बैल ठेवावे लागतात. त्यांना विचारलं, म्हणलं का 2 बैल कशाला आणि 4 बैल कशाला? म्हणलं आमची शेती भरपूर आहे काय. मग कोणाजवळ किती एकर, कोणाजवळ किती एकर. आता एकर बेकर आळंदीतली शेती काय झाली, संपली. आता काय नाही. नाही तर इथे खूप शेती असायची. आता लांबपर्यंत काय आहे सगळी इमारती आहे. जाऊ दे, आपला तो विषय नाही. तेव्हा शेतीमधून इकडे तरी पण इथल्या लोकांना पाहिजे तशी शेती नाही. ते वराड खानदेश विदर्भ वगैरे इकडे भरपूर आणखी शेती एका जमीन सुपीक जमीन असते. मग त्याच्याकरता ते काढण्याकरता प्राणाची घरी अंगे बराबरी भावचारी. मग आता एखादा मनुष्य असतो ना शेती करता का म्हणलं शेती म्हणला 5 भाऊ आहे आणि 5ही भाऊ शेतीतून काय काढतो, पीक काढत असतो. एखाद्याचे आहे ना चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आता अलीकडे भाऊ म्हणण्याचं कामच नाही. आता हमारे 2 आम्ही म्हणलं भाऊ घेऊन संपले सगळे. आता किती भाऊ, एकाला एकही भाऊ राहत नाही. पुरुष याच्यामध्ये 4-4, 5-5 भाऊ असायचे, बंधू असायचे. आता काल आहे तसबाई नवा. हिंदूची संख्या कमी व्हायला लागली आणि भलतंच वाढायला. दृष्टांत आपला संपला. मग ऐकाने 4 भाऊ काय करतात ते, आणि त्याच्यावर ते देखरेख ठेवणारा असतो. मग त्या प्राणावर ते देखरेख ठेवणारा कोण आहे बघ, मन आहे बघा. ऐकाने प्राणाचे 4 प्रकार केले जाय ना. ऐकाय नाही का. आपण प्राण पान व्यान उदार आणि तर जेवायला बसलेला ज्याला नियम असतो, प्राण आहे स्वा, पान आहे स्वा, विधान आहे स्वा, असं अन्न त्यांना द्यावा. मग इंद्रिय बैलाची पेटी नवने अवसे पाठी आणि विषय शेती राठी काढी भरी. इंद्रिय बैलाची पेटी पूर्वीच्या काळामध्ये नाही का बैलाकडून ते काढत जातात. मग इथं इंद्रिय म्हणजे बैल, त्याच्याकडून शेती उठवायची, उद्योग करायचा. बरं किती मेहनत करावी लागते. पाणी देणारे लोक असतात ना ऊसाला
किंवा बागायती जमिनीला दिवसा लाईटच जाते बघा, मग पाणी कसं काय द्यायचं? रात्री येते, किती 2 वाजता रात्री. तरी शेतकरी लोक झोप बीप सोडून देऊन कुठं जातात? मग ते विचार करतात पाहिजे झोपेची वेळ आहे बरं का, झोपेची वेळ आहे. साधक विद्यार्थी विचार करत असतो. मग जाऊ द्या दृष्टांत. मग त्याच्यातून पीक कसं निघते? विधीची वाट चुकवी, अन्याय बीज वापवी, कुकर्माचा करवी, तयाची सारिके, असंभाड पाप पिके, मग जन्मकोटी माफी. विधीची वाप चुकवी बरं का. विधीची वाप म्हणजे एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये, नाही का? अन्न न खाणे हा एकादशीचा काय आहे का नाही? मग काय त्याच दिवशी अन्न काय करतो? एकादशीच अन्नपान स्वानविष्टे समान. मग विधी मानत नाही का? जरी आणखी सगळं जगत निर्माण केलं असतं त्याच्याकरता नियमित सुरळीत चालण्याकरता विधी असावा लागतो. मग विधी जर नसेल मग स्वैराचार होईल. काय होईल? मना राहील तसं काय करायचं? वागायचं. काय म्हटलं, हे झाडावरचे आंबे तोडून झाला एक पोरगा. त्याला विचारलं, म्हटलं तुझं झाड कोणाचं आहे? म्हटलं माझं नाही. बरं कोणाला विचारून तू आंबे तोडतो? मालक विचार. म्हटलं तू म्हटलं काही नाही, माझ्या मनात आलं म्हणून काय तोडतो? याला कोणता आचार म्हणतात? स्वैराचार. मग स्वैराचारामध्ये अलग अलग शब्द, त्याच्यात पुण्य आहे का सगळं पाप आहे का दुःख आहे? त्याच्यात धर्म आहे म्हणून तर सगळं नीतीनेच वागणं आहे बघा. आणि धर्म नसेल तर मग काय नाही. एखाद्याचं मना अलीकडे असंच चाललेलं आहे बघा. काही लोक कोण्या लॉजमध्ये जातात तरुण पोरं, मग तिथलं काय असेल ते काय जे असेल ते खातात आपण. मग त्याचं काय दिलं पाहिजे? बिल बघतो का? हलो का म्हणतो? त्याला काय म्हणतात? स्वैरा मनमानी भाव. काय आता स्वैराचार राहिलं. कुशल लोकांच्या शेतात जायचं आणि ज्वारीची ताटं काय करायची? आणि म्हटलं तुमचं शेत आहे का? हानू का म्हटलं? गुंडा विजयाची म्हणतात. काय म्हणतात? अलीकडे काय चाललेलं आहे? असंच चाललेलं आहे. शासनाला काय करत नाही, मानत नाही. पोलीसही काय करतो? 10-5 लोक हरले जात कुठं भानगड करीत बसायचं, निघून जातो. स्वैराचारामध्ये मनमानीपणा असतो. काय असतो? म्हणून कसे कोणत्याही कार्याला काय लागते? धर्म लागत. मग ते धर्माचे प्रकार प्रवृत्तीला. मग विधी असतो, त्या विधीप्रमाणे वागल्यानंतर जसा चोरी करूनही पैसा मिळवता येते आणि उद्योग करूनही काय मिळवता येते? उद्योग करूनही पैसा मिळवणे विधी आहे. आणि चोरी करून पैसा मिळवणे काय? अधर्म आहे. त्याची फलं सांगितलेली आहे. ते पाहिजे. विधीची वाप चुकवी, अन्याय बीज वापी. अन्याय हा नावाचं बीज पेरतो बघा. आणि कुकर्माचा करवी राजधारी. कुकर्म नाही का? जे करू नये ते सांगितलं, खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, करू नये ते करणं, जाऊ नये तिथे जाणं, याला कुकर्म असं म्हणत असतात. कुकर्माचा का? आपल्यालाही दुःख, अन्यालाही दुःख. ज्याच्याद्वारा होत असते त्याला कोणतं कर्म म्हणायचं? पडलेला पैसा पाकिट ज्याचं त्याला देणं याला सत्कर्म म्हणायचा. आणि खिशात नकळत खिसा कापणं याला काय म्हणायचं? अरे कोणाचं नकळत काय कापायचं? हे चोर लोक असतात ना, गोड 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 बोलत असतात. आणि बसमध्ये चढायची वेळ आली
खिसा काय करतात मग त्याचं ब्लेड असते असं म्हणतात बा, आपल्याला काही फारसं नाही. असं केलं की ते पाकिट घ्यायचं आणि जो ज्याने पाकिट चोरलं ना तो काय करतो, त्याचा साथी असतो त्याच्याजवळ पाकिट देतो. मग तो साथी असतो तो काय करतो, पाकिट फेकून देतो. त्याच्यातलं माल काय काय करतो, पैसे काढून घेतो, पाकिट काय करतो. आणि पुन्हा आणखी सांगतात ते लोक, म्हणलं बाबा काही चोर लाखाची वस्ती आहे, सावधगिरी बाळगा. मग 5,000 मारले तर तिकीटला पैसे नाही का, 50 रुपये घेऊन टाक. एक कुकर्म म्हणतात, कोणतं कर्म जे करू नये ते सांगितलं त्याला काय मिळायचं. तरी दयाची सारखे किती पाप पिके मग मोजता येत नाही एवढं पाप काय होते मग पिकत असते. आणि ते मग जन्मकोटी दुःखे भोगीचे. एका जन्मामध्ये त्याचं हे जीवन सारत असते का अनेक जन्म घ्यावे लागतात. त्याचे असलेलं जे दुःख असताना पाप असताना ते एका जन्मात नाही, अनेक जन्मात. आणि अतिपापाचे देह मनुष्य किरी करून बाकीचे जे देह आहेत ना बरं का, अंडाचे जाराचे स्वेदाचे उद्भिज आहे. जारा त्याच्यात मनुष्य योनी आहे आणि अंडाच्या स्वेदाच्या हे सगळे पशु पक्षी कृमी कीटक हे सगळी पापाची फळं आहे. त्याच्यामध्ये काय त्यांना कुत्र्याला भूक लागते की नाही, ज्यार तिथे दारामध्ये जाऊन भाकर घेऊन जातो त्यार्थी त्याला काय लागते, पण त्याला त्याच्या माणसाला त्याची जशी व्यवस्था करता येते त्याची कुत्र्याला करते. बैला म्हणा किंवा काय म्हणायचं आहे ना त्याच्यावर. असं जो शेतकरी आहेत की एकदा जंपलेला की 24 तास बैलाकडून काय करून घेतो, हे कशाची फळं आहे सगळी, हे सगळे पापाचे. मनुष्य याच पाप पुण्याचं फळ आहे, बाकी सगळे पापाच्या योनी आहे सगळ्या. सर्पाची योनी तर फार वाईट व्हा. तर सर्प बाहेर पडला की लोक काय म्हणतात, चला आमच्या घरी दूध प्यायला. हाना करतात, मरूनही जातो तरी काय करतात, मारतात. आणि सगळं लोडणं पाय उठायचं ना. चांग देह मनुष्य देत आहे, बाकीच्या देहामध्ये पशुच्या देहामध्ये पाय आहे पण काय नाही. वाणी उठायचं ना. एखाद्याला मारत असला तर पशुला सांगता येतं का, एखाद्या बैलाची आपण स्तुती केली तर बैल हसत असतो का. सगळ्यामध्ये श्रेष्ठ देह कोणता आहे, मनुष्य देह. पुन्हा पुन्हा मिळालं तसं काही सांगता येत. आता मागवता येईल आणि तो नगळे. मग केव्हा मिळाला त्याला, सगळे योनी भोगत आल्यानंतर मिळालं. ऐकायचं पुन्हा येत नसतं. बहुता जन्म दिवसा तुमच्या बहुता दिवसा फेरा. माझं काहीतरी साध्य काही केलं पाहिजे, पुन्हा गेला की बरा येईल संपत नाही. आता मागूचा जन्म पावसी तो नगडे कारे अंधवसी. बरं काय दयाची सारखे असं भाड पाप पिके जन्मकोटी मापे दुःख पाहिजे. आता ना तरी विधीचे बापे कोणत्या याने विधीने सत्क्रिया बीज आहे की चांगलं कर्म करतो आणि तरी जन्मकोटी मापे काय बीज सुखाला दुःखाला हे सगळं पाप हे दुःखाला कारणीभूत आहे आणि पुण्य हे कशाला कारणीभूत आहे. मनुष्य देहामध्येच पाप आणि पुण्य आहे. मनुष्य देहाखेरीज करून कोणत्याही योनी गेला तिथं पापही नाही आणि काय नाही. पशुपक्षाला पाप पुण्य आहे का, मग पाप पुण्य कोणाला मनुष्य देहावर आहे. कोणत्या
आणि अनुष्ठानातच जे करू नये ते करतो, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते, जाऊ नये तिथे, पण त्याच्यापासून काय उत्पन्न होते? आणि ते पाप, आता मनुष्य देहात केलेलं पाप ब्रह्मदेवाला सुद्धा काय होत नाही. माणसाची काय कथा आहे तिथे? ते काय रे बा, इंद्रा पडली बघे आणि नारद चुकला त्याला भोगूनच संपावं लागतं. देवाला सुद्धा काय करावं लागते. माणसाची काय कथा आहे? परत ते क्रिया करते वेळी त्याचा विचार असावा लागत असतो. म्हणून जन्मकोटी माफी, सत्क्रिया बी चांगलं कर्म केल्यानंतर जन्मकोटी माफी सुखची बाबी. आणि काही म्हणते नव्हे जीवाची चिंता म्हणावे अमृते पुसावे क्षेत्राचे. आता एक 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 जण या मनुष्य देहावरती आणि हक्क मालकी दाखवायला लागला. आज जीव विचारी त्याच्यावर जीवनंतर म्हणला मनुष्य देव कोणाचा मालकीचा आहे? आमच्या. मग दुसरे जे प्रकृतीवादी आहे ना ते उठले, ते म्हणायला लागले अहो म्हणलं आम जीवाजी म्हणतो मनुष्य देव कोणाच्या मालकीचा आहे? म्हटलं गप्पाईच घ्या, खरे हे कोणाच्या मालकीचं आहे? तुमच्या संसदमध्ये काय चालतं हे असंच चालतं बा. एक जण बोलला की म्हणून बस के आता कोणता वादी? प्रकृतीवादी. ते बा एक म्हणते नव्हे जीवाची चिंता म्हणावे रमते पुसावे क्षेत्राचे. म्हणलं जीवाचं अनेक क्षेत्र मालकीचं असू शकत नाही. मग कोणाच्या मालकीचं आहे? म्हणलं आम्हाला विचारा की. हो जीवा बलुता वस्तू कर वाटे जाता आणि प्राण हा बलवता मनवडी जागे. हो जीव हा बलता वाट सुरू आहे की म्हणाला कोण? एखादा वाट चालू एखाद्या शेतामध्ये विश्रांती करता बसला. मग विश्रांती करता बसल्यानंतर ते शेतकऱ्याचा होत असते का? आणि तो नाही का वस्तीकर बनायला लागला. म्हटलं माझा शेतात मालक काय करेल? हानेल की तो नाही का भाडे करू म्हणतो घर कोणाचं आहे? मग भाडे करू म्हणतो भाडे करून म्हटलं घर माझं आहे. पण घराचा मालक काय म्हणतो निघतोच कधी बाहेर? भाडे करूचे कुठं घरावर बसते का? तसा जीव कोण आहे? म्हणून हे क्षेत्र जीवाचं होऊ शकत नाही. म्हणलं कोणाचं आहे? न प्रकृतीवादी आहे. प्राण हा बलवता म्हणून जागे. अनादि जे प्रकृती आणि सांख्य जे प्राण हा बलवता बलुतेदार असतात ना. पूर्वीच्या काळामध्ये असायचे मुनिमजी, कोणी बलुतेदार, कोणी असे बलुतेदार म्हणजे प्राण हा बलवता. बलवता शब्दाचा अर्थ काय माझ्या? पूर्वीच्या काळामध्ये असायचे एखाद्या मोठी शेती करायची असली म्हणजे ज्ञानेश्वर बलुतीच का? बलुतेदार सारे तोच शब्द ठेवला. बलवता म्हणून जागे नाही का. क्षेत्र हे वृत्ती ते जे जिजाना. अनादि जे प्रकृती सांख्य जे आहे ते घाती. क्षेत्र हे वृत्ती ते जिजाना. म्हणून हा जीव जो आहे तो बलुतेदार आहे. काय नाही का? कोण आहे तो? काय ठेका घेणारा म्हणा किंवा काहीतरी म्हणा असा बलुतेदार. म्हणून एक क्षेत्र त्याचं होऊ शकत. मग कोणाचं आहे? हे आमचं आहे. मग भारत देश कोणाचा आहे? अरे हिंदूचा आहे. कोणाचा आहे? मग पाकिस्तान मुसलमानाचं होऊ शकते का? झाला या की आपला मूर्खपणा.
तेव्हा आमच्या वेळाला कसा केवढा होता, आता कुठं करायला किती बाबा जाऊ द्या. आता आपल्या याच्यातून सिंध केलं ना, आता कोणता देश गेला, राष्ट्र गेला, मग आपल्या भारताच्या भाषा सिंध दाखवता येत नाही. ते कराची बंदर बिंदर सगळं काय झालं, सगळं प्रकृतीची येते का ती क्षेत्र हे वृत्ती ते ती झाला. म्हणून प्रकृतीची जी वृत्ती आहे असं झाला. आणि ती आगवा हाती घर मिळावा म्हणून ते वाहेवा घरी वाहे. आणि ते आगवा काही काही श्रीमंत शेतकरी असतात, त्यांना ते ठेक्याने देण्याचं काम पडत नाही. शेतीची उठावणी करण्याकरता भरपूर असते, कामगार लोक असतात, घरचे लोक असतात, नाही का, सगळी साधनं असतात. आणि घरचे लोकसुद्धा काय करतात, आता आम्ही बाकी शेतामध्ये काय असते, घर असते, बाया माणसं मुलं काय करतात, रात्रंदिवस त्याच्यामध्ये काय करतात आणि पीक काढतात. घरचेच लोक सगळं लाज ठेवत नाही. आणि पीक काढल्याशिवाय घर मिळावा आणि म्हणून तो वाहेवा घरी वाहे. मग सगळी स्थिती असल्यामुळे ठेक्याने देण्याचं कामच नाही. मग सगळे घरचेच लोक शेतीतून पीक काढत असतात. प्रकृतीवाद्याचं मत आहे बरं का. वाव्याची अटी दे मद्दल पिणे सृष्टी ते त्याची पोटी जावली गुण. वाव्याची अटी मग शेतीमध्ये शेतकरी माणसं रात्र आणि दिवस त्याच्यामध्ये काम. असं सामान्य एका ढेकलामधून पीक काढायला जमतं का? सगळी जमीन उकरावावी लागत असते. योग्य वेळेला काय पडलं पाहिजे, नाही तर सारखा पाऊसच पडत राहतो आणि आलेलं पीक संपलं की सगळं. यावर्षी काय आहे, ओला दुष्काळ आहे. कोणता दुष्काळ? आणि ते सगळे शेतकऱ्यावरच भार पडत असतो. नोकर वर्ग आहे त्यांचा तर माहीत दुष्काळ बिष्काळ काय माहिती. महिना झाला की 50,000 रुपये काय मिळतं, त्याला दुष्काळ काय नाही. म्हणून तो अलीकडे शेतीला आता कोणी विचारत नाही. कशाला विचारतात? मुलगी सुद्धा यजमान कोणाला करते, जाऊ द्या. मग प्रकृतीचं मला केलं की 7व्या रंगामध्ये प्रकृतीचा विचार केलेला आहे. निर्वीर गुणमेर भावे रेब्बी सर्वविधं जगत मोहितम ना विजानत सत्वम रजस्तम गुण इति प्रकृती संभवा. मग 3 गुणांनी जी युक्त असते तिला प्रकृती असं म्हणत असतात. 3 गुण म्हणजे कोणते? 3 गुण प्रकृतीचे 3 गुण कोणते? सत्व, रज आणि रजोगुण काय करतो? मग शेतामध्ये पेरणी करतो तेव्हा रजोगुण पेरी आणि ते तुला सत्वाचं सत्वगुण ते वाढवतो त्याला. आणि मग वेळेत तम करी सौंगणी. आणि तमगुण काय करतो? सगळ्याची सौंगणी करतो, म्हणजे कापून काढतो. शेतकरी ऊस असते का रे, ऊसाला पेरणार आहे कोण, वाढवणार आहे कोण, आणि कारखान्यात न्यायचं असेल तर एकच आहे कडे. मग तसंच आहे ब्रह्मा विष्णू आणि जगात उत्पत्ती करणारा कोण? ब्रह्मदेव. पोषण करणारा कोण? विष्णू. उघडं का लावा डोळा, मग तो कोण आहे का नाही? तो बाबा साधा आहे का तो बाबा? नाही, असं चाललेलं आहे ना. शंकर म्हटल्यानंतर इतर देवाजवळ माणसांमुळे आनंदात जात असतात, पण शंकराच्या जवळ लवकर जात नाही. वा का जात नाही? शंकर तुम्हाला कल्पना नाही. जाऊ द्या, दृष्टांत एक सांगितला मला. जर सोने तत्वाचे खळे मळी नरे रजोगुण पेरी सत्व संकरी आणि मग वेळेत तम करी सौंगणी. किंवा हे सौंगणी करत असतात का योग्य वेळेला
पूर्ण ऊस वाढला म्हणजे मग शेतकरी काय करतो, कारखान्यात नेण्याकरता कापून काढत असतो. बरं, आता शेतकरी लोक बघा, ज्वारीची मळणी करायची असल्यानंतर खळं करावं लागतं. महत्त्वाचे खळे आणि मळे एक एक काळगोनी वेळे, मग त्याच्यामध्ये बैलाची पात चालवत असतात. आणि त्या याच्यामध्ये चालवल्यानंतर नाही का कोंडा बाजूला जात असतो आणि कणाचे रशी पडत असतात. तेथं व्यक्ताची मिळी सांदवली म्हणून हे सगळं प्रकृतीच्या होत असते. अव्यक्ताची मिळी सांदवली. अव्यक्त म्हणजेच दोन घ्यायचे, व्यक्त आणि अव्यक्त. अव्यक्त म्हणजे आहे पण त्याचं दृश्य होत नाही, त्याला अव्यक्तचं म्हणणार. दृश्य होत असेल तर काय, अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमत्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र. दोन प्रकार असतात, व्यक्त आणि बीजामध्ये वृक्ष कसं आहे, अव्यक्त आहे की. आणि पाण्याचा संबंध आला म्हणजे काय होतं, आपण या देहाच्या पूर्वी कोणत्या अवस्थेत होतो, आणि पुढे कोणत्या अवस्थेत, नाश झाला की आहेच नाही का. जीवपणाचा नाश होत असतो का, नाश शरीराचा होत असतो. मुक्त होतो म्हणजे काय होतो, शरीराने मुक्त होतो का. नाश देह कोणाचा स्वभाव आहे, हे बघ. मुक्त झाला म्हणजे काय होतो, त्याचा देह म्हातारा होत नाही का मुक्त माणसाचा, आणि त्याचा देह पडत नाही का. मुक्त अवस्था म्हणजे शरीराने मुक्त होत असतो का बोधाने मुक्त असतो, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मुक्त होतो. मुक्त पुरुषाचा सुद्धा कोण आजपर्यंत कोणाचा ब्रह्मदेवाचा देहसुद्धा चिरंजीव होऊ शकला. देहाचे पुरंदर 14 झाले, आयुष्य लांबत असते नाही का. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये इंद्र किती जातात, 14 जातात. मग ब्रह्मदेव त्याचा देह कायमचा राहत असेल, काही पुनरावृत्तीची अमापा. मग शरीराने अमर होत असतो का बोधाने अमर होतो, बोध प्राप्त. बोध दिला माझं सांगा ते. मग कोणाचा देह आजपर्यंत झालेला आहे का, कोणाचा देह ते. मग तवय की मतिमंती बोलाची आकांती मणितले या देप्ती वाचना. तवय की मतिमंती, त्याच्यातले काही बुद्धिमान लोक होते. बोलाची आकांती म्हणलं याचं आहे प्रकृतीवाद्याचं मत. कसं आहे, म्हणण्यासारखं नाही आहे. बोलाची आकांती प्रकृतीवाद्याचं मत ऐकून त्याला वाईट वाटलं. आणि म्हणितले या ज्ञप्ती म्हणलं अर्वाचीन मत आहे तुमचं, योग्य निर्णय घेण्यासारखं तुमचं मत नाही. बोलाची मग आपलं मत सांगतो, हा परतत्वात के प्रकृतीची मात. हा क्षेत्र वृत्तांत उगेची आहे का, हा परतत्वात आणि के प्रकृतीची मात. एक भैवा द्वितीय ब्रह्मवेदांताचा सिद्धांत आहे बरं का. तिथं जगत वगैरे दुसरं काही नाही, एक कोण आहे फक्त, देह नाना असती, एक परमात्माच आहे. तद्व्यतिरिक्त दुसरं काही. प्रपंच एक झाला होता हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोचाने कदा कल्पांती. म्हणून एक परमात्माच आहे. संसार नावाच्या वस्तूला यत्किंचितही किंमत नाही. इथं प्रकृती कुठून आली, तिथे त्याचा लाग लागत असते का प्रकृतीचा. आंब्याच्या झाडाला कुठं केळीचे फळं येत असतात का, किती प्रयत्न केला तरी. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा कोणता अभाव आहे, तर कालिक अभाव आहे. वेदांताचा सिद्धांत. दोरीवर ते काय भासतो, दोरीच्या ठिकाणी सर्प आहे का. मग भासते काळात सुद्धा दोरीच्या ठिकाणी काय नाही. तुम्हाला काय भासला, मग दोरीवर आहे का. भासला त्यावेळेलाही नाही बरं का, भासण्याच्या पूर्वीही नाही, नंतरही नाही. मग दोरीच्या ठिकाणी सर्पाचा कोणता अभाव आहे,
तसा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा कोणता अभाव आहे? तुझा अभाव ने अनाना अस्ति किंचन, दुसरं काहीही नाही. एक एकटाची असोनी नवे एकना दुसरे काही असे. तिथं कुठं आली प्रकृती वगैरे? के प्रकृतीची मात. क्षेत्र वृत्तांत घ्यायची ऐका. म्हटलं आमच्याकडून हे क्षेत्र म्हणजे शरीर कोणाच्या मालकीचं आहे ते आमच्याकडून काय करून घेता? ऐकून घ्या. त्याचा संकल्पवादी एकोहम असा संकल्प वृत्ताच्या ठिकाणी झाला आणि त्या संकल्पाबरोबर ही संपूर्ण सृष्टी काय झाली? काय करे? गगन चंद्र सूर्य ही सृष्टी कशाच्या बळावर? ते संकल्प. कोणाच्या ठिकाणी? असं मत आहे का? आलं का? प्रकृतीवाद्याचे संकल्पवादी खंडन करणार आहे, आपलं मत सांगणार आहे. त्याचा विचार कधी